यानंतर पुढची एक मोठी बातमी बघूया। ठाकरे बंधूंनी पुकारलेल्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर वरिष्ठ पोलीस अधिकारी राज ठाकरेंच्या भेटीसाठी पोहोचले आहेत। पोलीस अधिकारी विक्रम देशमाने आणि राज ठाकरे यांच्यामध्ये चर्चा सुरू आहे। अतिरिक्त पोलीस आयुक्त विक्रम देशमाने, वाहतूक पोलीस उपायुक्त दीपाली धाते आणि दादर शिवाजी पार्क पोलीस स्टेशनचे अधिकारी इथे दाखल झाल्याचं कळतंय। मोर्चाचा मार्ग आणि वाहतुकीचं व्यवस्थापन यावर चर्चा सुरू असल्याची माहिती मिळते। ठाकरे बंधूंचा रविवारी मोर्चा आहे। या नियोजित मोर्चासाठी आता अतिरिक्त पोलीस आयुक्त देशमाने यांनी राज ठाकरेंची भेट घेतलेली आहे। हा मोर्चाचा मार्ग कसा असणार आणि त्या अनुषंगाने वाहतुकीचं व्यवस्थापन कशा प्रकारे केलं जाऊ शकतं या संदर्भात चर्चा करण्यासाठी पोलीस दलाचे अधिकारी इथे पोहोचले आहेत। पेपरफुटीच्या मुद्द्यावरून हा ठाकरे बंधूंचा मोर्चा निघणार आहे। या चर्चेसंदर्भातली अपडेट जाणून घेऊयात आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांच्याकडून। प्रणाली, सध्या मोर्चाचं नियोजन कशा प्रकारे केलं जाऊ शकतं याबाबतची चर्चा सुरू आहे, काय अधिकची माहिती? 26 तारखेला होणाऱ्या मोर्चाच्या संदर्भात, तिरंगा यात्राच्या संदर्भामध्ये आपण पाहतो आहोत की पोलीस अधिकारी अतिरिक्त पोलीस आयुक्त विक्रम देशमाने, त्याचबरोबर वाहतूक पोलीस उपायुक्त दीपाली धाते आणि शिवाजी पार्क पोलीस स्टेशनचे जे अधिकारी आहेत ते मनसेअध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत। तिथे त्यांची बैठक सुरू आहे। या बैठकीमध्ये 26 तारखेच्या आंदोलनाचा मार्ग कसा असणार आहे, भलेही शिवाजी पार्क ते सिद्धिविनायक अशी जरी मोर्चाची घोषणा करण्यात आलेली असली तरी ती मुख्य रस्त्यावरून जाणार आहे की अंतर्गत मार्गाने जाणार आहे, कशा पद्धतीनं लोक जमणार आहेत या संदर्भामध्ये माहिती घेण्यासाठी म्हणून पोलीस उपायुक्त वाहतूक आणि अतिरिक्त पोलीस आयुक्त विक्रम देशमाने हे या ठिकाणी पोहोचलेले आहे। मनसे अध्यक्षांकडून तो रूट कसा असेल, कुठे काय असेल या संदर्भाची माहिती घेऊन पुढचं नियोजन जे पोलिसांकडून जे व्यवस्थापन करणं गरजेचं आहे त्यासाठीची माहिती घेण्यासाठी आणि माहिती देण्यासाठी पोलीस अधिकारी या ठिकाणी पोहोचलेले आपल्याला दिसून येतात। हो, नक्कीच। या मोर्चाचा मार्ग नेमका कसा असेल या चर्चेनंतर आपल्या पुढे येईलच। तुर्तास धन्यवाद प्रणाली, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तिकडे दिल्लीमध्ये जंतर मंतरमध्ये विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ राज्यभरामध्ये ठिकठिकाणी आंदोलन सुरू आहे। जळगावच्या 40 गावामध्ये तहसील कार्यालयावर विद्यार्थ्यांनी मोर्चा काढला, तर खेडमध्ये आरपीआयच्या वतीनं तहसील कार्यालयावर आंदोलन करण्यात आलं। यावेळी तहसीलदारांना निवेदनही देण्यात आलं। तर छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकातही निषेध आंदोलन करत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली। यावेळी केंद्र सरकार विरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी या विद्यार्थ्यांच्या वतीनं करण्यात आल्याचं पाहायला मिळालं। आंदोलनादरम्यान शहरामध्ये पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला होता। सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांनी अखेर आपलं उपोषण मागे घेतलेलं आहे। तब्बल 26 दिवसांनंतर त्यांनी उपोषण सोडलं। केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा आणि डॉक्टर जितेंद्र सिंग यांच्या उपस्थितीमध्ये वांगचूक यांनी उपोषणाची सांगता केली आहे। या निर्णयामुळे सुरू असलेल्या आंदोलनाला महत्त्वाचं वळण मिळालेलं आहे। पुढील चर्चेकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय। हमसे अनशन तोड़ने के लिए कहा और वो संसद में इस मुद्दे पर नीट पेपर्स और परीक्षाओं की प्रणाली पर चर्चा करेंगे ये आश्वासन दिया। और जो सरकार से इस तरफ से मंत्रीगण आए थे उन्होंने भी ये आश्वासन दिया, जिसका कि 2 दिन से हम बहुत ही कड़ा क्या कहेंगे, एक तरह का बार्गेन चल रहा था कि मुझे आश्वासन चाहिए और लिखित में चाहिए, और इसमें 2 दिन लगे और मुझे इसलिए अनशन पर 2 दिन और बैठना पड़ा, और ज़्यादा भी बैठ जाता तो आखिर में आज उन्होंने लिखकर आश्वासन दिया है। ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाच्या मुद्द्यावरून भाष्य केलं आहे। सोनम वांगचूक यांनी मध्यरात्री उपोषण सोडण्याची गरज नव्हती, त्यांनी जंतर मंतरवर उपोषण सोडलं असतं तर बरं झालं असतं असं राऊत म्हणाले। त्यांनी जखमी आंदोलकांकडून उपोषण सोडायला हवं होतं असा सल्लाही राऊतांनी दिलाय। दरम्यान धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याचं काय झालं हे त्यांनी सांगावं अशी मागणी देखील राऊतांनी केली आहे। तसेच सरकारनं कोणत्या मागण्या मान्य केल्या यावर संभ्रम असल्याचंही राऊत म्हणाले। तसेच आंदोलन थांबेल हा सरकारचा भ्रम चुकीचा आहे, आम्ही चर्चांना घाबरत नाही, उलट सरकारनंच चर्चांपासून पळ काढल्याची टीका राऊतांनी केली आहे। तर दुसरीकडे आंदोलन अंगाशी येतंय असं पाहिल्यावर त्यांनी नड्डांना पाठवलं असा घणाघाती टोलाही राऊतांनी लगावला। मध्यरात्री उपोषण सोडण्याची गरज नव्हती।
हे सगळ्यांच्या समक्ष जंतर मंतर इथून त्याने हे उपोषण सुरू केलं होतं, तिथे येऊन त्याने उपोषण सोडलं असतं तर देश अधिक आनंदित झाला असता, हे माझं मत आहे. सोनम वांगचूक यांनी उपोषण जर सोडायचं होतं तर एका अत्यंत जखमी झालेल्या पोलिसांच्या लाठी हल्ल्यात त्या मुलीकडून, त्या कार्यकर्त्याकडून त्यांनी ते उपोषण सोडायला पाहिजे. त्याने उपोषण सोडायचं का नाही हा निर्णय सरकार घेऊ शकत नाही. हा निर्णय लाखो आंदोलकांपैकी कोणीतरी एकानं घ्यायला पाहिजे होता, असं एकंदरीत जनभावना मला दिसते. खूप लोक होते ज्यांच्या हातून उपोषण सोडता आलं असतं. अनेक मुलींनी, अनेक तरुणांनी तिथं आपलं रक्त सांडलंय, डोके फोडून घेतलेले आहेत. ती काय JP नड्डा आणि जितेंद्र सिंग यांच्यासाठी नाही. माझी अशी भूमिका आहे, मी असं म्हणतो, एक आंदोलक म्हणून हे आंदोलन यशस्वी व्हावं म्हणून या देशातल्या हुकुमशाही विरोधी लढे देणाऱ्या अनेक संघटना, संस्था आणि राजकीय पक्ष एकत्र आले. त्यांच्यापैकी तिथे कोणी एखादा प्रतिनिधी उपस्थित असायला हवा होता, किमान अभिजित दिपके असायला पाहिजे होते, किमान या देशाचे विरोधी पक्षनेते असायला पाहिजे होते. हे आंदोलन देशाचं होतं.